नमस्कार. माझी गाणी माझ्या कविता रसिकांकरता या मालिकेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण दिलेल्या प्रतिसादामुळे माझ्या लक्षात आलं आहे की कविता ऐकण्याची क्रिया फार मोठ्या आनंदाने केली जात आहे की नाही जात आहे, किंवा त्या कवितांवरती पण ते अवलंबून आहे. आज मी आपल्यासमोर माझं जे अलीकडच्या 2 महिन्यापूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, विवेक संहिता म्हणून. त्यात मी 101 अभंग रचलेले आहेत आणि त्या अभंगांपैकी 1-2-3 अभंग मी आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे. तुमच्या व्ह्यूजच्या संख्येवरून माझ्या लक्षात आलं आहे की मी आणि माझ्या कविता, माझी गाणी तुम्हाला पसंत नाही. बरं, अभंग वाचून दाखवणारे पण अभंग असे आहेत की मी संत पण नाही. पण तरी हात जोडून विनंती आहे की ब्रेकिंग न्यूजनी काहीतरी विदरट बातम्या बघणं, यूट्यूबवरती रील्स बघत राहणं, त्यापेक्षा हे बरं असावं. मी जे सादर करण्याचा प्रयत्न करतोय रसिकांकरता, त्यामुळे आज मी अभंग जे सादर करणार आहेत ते संताचे नाहीच आहेत, कारण मी संत नाही. तुमच्या व्ह्यूजच्या संख्येवरून लक्षात येते की माझं काव्य पसंत नाही. पण तरी विनंती आहे की थोडी उसंत काढा आणि या अभंगांचं श्रवण करा. मी आपले शाब्दिक कोट्या करण्याची हौस आहे, कारण मला नेहमी मंगेश पाडगावकरांचं एक वाक्य आवडतं की उभा चेहरा करून बसण्यापेक्षा वाईट कोटी परवडली. तर तसं आहे ते. असो, माझ्या पुस्तकाचं नाव आहे विवेक संहिता आणि दुसरी आवृत्ती आहे. आणि या विवेक संहितेमध्ये 101 अभंग आहेत. त्यातले काही अभंग मी तुम्हाला आता वाचून दाखवतो आजच्या या कार्यक्रमामध्ये. माझी गाणी माझ्या कविता रसिकांकरता. त्यापैकी पहिला जो अभंग आहे तो असा आहे की जर आक्रमण झाले अकारणा, जर आक्रमण झाले अकारणा, त्यास हिंसा म्हणा आग्रहाने. हिंसेची काय व्याख्या आहे ती आहे, जर आक्रमण झाले अकारणा, त्यास हिंसा म्हणा आग्रहाने. पण प्रतिकार अशा आक्रमणा, पण प्रतिकार अशा आक्रमणा, त्यास तुम्ही माना अहिंसाची. पण प्रतिकार अशा आक्रमणा, त्यास तुम्ही माना अहिंसाची. सद्गुण वास्तव्य शरीरात साचे, रक्षण तयाचे आवश्यक. ज्या शरीरामध्ये सद्गुण आहे त्याचं रक्षण आवश्यक आहे, कारण शरीराचंच रक्षण जर केलं नाही तर सद्गुण कुठे राहणार ना. दुजनाने सज्जनाला मारायचं आणि सज्जनाच्या शरीरातल्या सद्गुणांचं काय करणार मग? म्हणजे मग ते जर पृथ्वी तलावरती जिवंत ठेवायचे असतील तर सज्जनांचं अस्तित्व रक्षण झालं पाहिजे, नाही का? बघा, विचार करा. सद्गुण वास्तव्य शरीरात साचे, रक्षण तयाचे आवश्यक. शास्त्रशुद्ध ज्ञानी आहे जो प्रसिद्ध, त्याने शस्त्रसिद्ध व्हावे जणी. कोण आहे? शास्त्रशुद्ध ज्ञानी आहे जो प्रसिद्ध. शास्त्राने तो अत्यंत ज्ञानी आहे, सिद्ध आहे, त्याने शस्त्रसिद्ध व्हावे जणी. अन्यथा आकरित देह सज्जनाचा, अन्यथा आकरित देह सज्जनाचा, निशस्त्र देहांचा होई घात, निशस्त्र देहाचा होई घात. सज्जन अस्तित्वे जर नष्ट होती, मग कोठे वस्ती सद्गुणांची. सज्जन अस्तित्वे जर नष्ट होती, मग कोठे वस्ती सद्गुणांची. ऐका सज्जनानो, ऐका सज्जनानो, व्हावे आता सज्ज, न वाचवे जज्ज कोणताय. ऐका सज्जनानो, व्हावे आता सज्ज, न वाचवे जज्ज कोणताही. हिंसा थांबवावी सोडोनी अहिंसा, हिंसा थांबवावी सोडोनी अहिंसा, मग शांत बैसा खाटेवरी, मग शांत बसा खाटेवरी. त्यावरी हरी असं म्हणतात ना, असं माझा हरी तर देईल खाट्यावरी. तेव्हा त्यावरती हरी हेच म्हणे पार्थ, त्यावरी हरी हेच म्हणे पार्थ, अन्यथा अनर्थ होईल रे, अन्यथा अनर्थ होईल रे. असे विवेक जागरूक करण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा
भगवद्गीतेचं निरूपण सुरू केलं त्या पहिल्या अध्यायातच गीतेचं वर्णन करताना काय म्हटलंय? अभिनव उद्यान विवेक तरुचे असं म्हटलेलं आहे. असो, त्या पेहलगामला मारल्यानंतर हिंदूंना धर्म विचारून त्यानंतर रचलेला हा अभंग आहे. ऐका. कसे म्हणू आज मी शुभप्रभात, कसे म्हणू आज मी शुभप्रभात, झाला आहे घात भारताचा, झाला आहे घात भारताचा. कसा लिहू आज नवा सुविचार, कसा लिहू आज नवा सुविचार, येई अविचार मनामध्ये, येई अविचार मनामध्ये. हिंदू धर्मीयांना का बरे मारले, हिंदू धर्मीयांना का बरे मारले, गांधी संतोषले जिथे तिथे, गांधी संतोषले जिथे तिथे. हिंदूंनी मरावे ऐसे अकारण, हिंदूंनी मरावे असे अकारण, मृत्यू त्यागपूर्ण मिळेल की, मृत्यू त्यागपूर्ण मिळेल की. ऐसी होती वाणी महान आत्म्यांची, ऐसी होती वाणी महान आत्म्यांची, परिणती त्याची हीच असे. त्याचे परिणाम येते. त्यांना नक्की कळले की हे निवडट आहेत, हे विरोध करणार नाही आहेत. का? सद्गुण अहिंसेचा अतिरेकी. ऐसी होती वाणी महान आत्म्यांची, परिणती त्याची हीच असे. बांगला बंगाल आता हे काश्मीर, बांगला बंगाल आता हे काश्मीर, मुक्तपणे फिर अतिरेक्या, मुक्तपणे फिर अतिरेक्या. हे राम मंत्राची निष्पत्ती, हे राम मंत्राची निष्पत्ती. सबको सन्मती कोण देई, सबको सन्मती कोण देई. मनात घडलेल्या घटनांचा परिणाम होत काही ना काहीतरी सुचण्याची क्रिया आहे. तुमच्यासमोर ते सादर होते म्हणून म्हटलं की मी संत नाही, माझ्या कविता पसंत नाही. तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही जरा काढा उसंत आणि ऐका. असो, याच सुरातला पुढचा अभंग, या स्टोन मधला, त्या घटनेनंतरच की तरुण पतीला मारलेला आहे अतिरेक्याने उच्च धर्माचा विचारून. आणि आमच्या राजकारणी म्हणतात असं वाटत नाही की त्यांनी धर्म विचारून मारलं असं. ती जी आपल्या पतीच्या छातीवर हात ठेवून, मेलेल्या पतीच्या छातीवर हात ठेवून बोलणारी स्त्री, त्यावेळेला खोटं कशाला बोललेलो माहिती नाही. किती किती निगरगट्ट म्हणा, किती गेंड्याच्या कातडीची मनं आहेत आमच्या राजकारण्यांची. विश्वास ठेवायला एवढं सुद्धा संवेदना नाही तुमच्याकडे की ह्या अशा वेळेला तर ती स्त्री असं बोलणार नाही. त्या दिवशी लिहिलेला अभंग आहे, आजच्या या भागातला शेवटचा अभंग. तुम्हाला फार त्रास नाही देत. असं ऐका. सत्यनी असत्य आज भांबावले, सत्यनी असत्य आज भांबावले, त्यांना न कळले कोण कोण, त्यांनाही कळलं नाही कोण कोण, त्यांना न कळले कोण कोण. सत्याला वाटते मी एक सत्य, सत्याला वाटते मी एक सत्य, घटना अपत्य मीच होय, घटना अपत्य मीच होय. असत्याचा भाव चर्चेसाठी मोठा, असत्याचा भाव चर्चेसाठी मोठा, सत्याचाच तोटा होत असे. तोटा होण्याचा सत्याचा, सत्याचाच तोटा होत असे. कोणी सांगे सत्य विश्वासाचे वारे, कोणी सांगे सत्य विश्वासाचे वारे, असत्याचे तारे तोडे कोणी. मग सारी जनता होत असे दिग्मूढ, डिसओरिएंटेड. नरेटिव्ह तयार करायचे आणि समाजाला गोंधळात टाकायचं. हे आता परवाच्या बोगद्याच्या घटनेवरून तुमच्या लक्षात येईल. तो टी पॉट, तो रूल आहे सायन्सचा, तर टी पॉट रूल म्हणतात. टी पॉट रूल म्हणजे कप तुम्ही ओतलात, चहा ओतताना पाणी कपाला धार जर नसेल ना, ते आतलं जे पाणी किंवा चहा आहे ना, तो त्या आउटर कपाचा जो भाग आहे त्याला घेऊन मागे जातो आणि तसं त्या बोगद्यामध्ये पाणी पडत होतं. वरून आलेलं पाणी आहे, ते असं आत जाऊन पडत होतं. सगळीकडे बोंबाबोंब, नवीन बांधलेल्या बोगद्याचं काय केलं हे, काय केलं हे. इथे तो प्रॉब्लेम आहे. काय करतात, मग सारी जनता होत असे दिग्मूढ. हे असं खोटं नाटक सांगायची सवय लागलेली आहे. असत्याचे तारे तोडे कोणी, मग सारी जनता होत असे दिग्मूढ, लागत असे वेळ ज्याला त्याला. सारी जनतेलाच वेळ लागतो. घरी काय चाललंय. पती प्रेतावर ठेवून हात, सांगत असे घात
पत्नी तिथे. पती प्रेतावर ठेवून या हात सांगत असे घात पत्नी तिथे. खोटे ती बोलते तसे ना घडले ऐसे का बोलले जाणते जे. खोटे ती बोलते तसे ना घडले ऐसे का बोलले जाणते जे. आहे ही लढाई आक्रोश मूर्तांचा. आहे ही लढाई आक्रोश मूर्तांचा. विरुद्ध मतांचा भ्रष्टाचार. विरुद्ध मतांचा भ्रष्टाचार. असत्याला सत्य यशस्वी आभास. असत्याला सत्य यशस्वी आभास. जैसा इतिहास भारताचा. जैसा इतिहास भारताचा. अशी स्थिती आहे. दुःख वाटतं, पण सुरेश भट म्हणतात तसं, भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. एवढे मी भोगिले की मज हसावे लागले. असं पुन्हा भेटू आपण पुढच्या शुक्रवारी सकाळी 5 वाजता. माझी गाणी माझ्या कविता रसिकांकरता. नमस्कार.